नमस्कार. दिवस हा काम करण्यासाठी असतो आणि रात्र ही झोपण्यासाठी. बट नाईट शिफ्ट वर्कर्ससाठी हा बेसिक रूल नेचरचा जो आहे तो अपसाईड डाऊन होतो. त्यांना रात्रभर काम करावं लागतं आणि दिवसा कधी कधी त्यांची झोप होत नाही किंवा वर्किंग असताना खूप क्रेविंग्स होतात, त्यामध्ये चुकीच्या गोष्टी खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या हेल्थवरती नेगेटिव्ह इफेक्ट पडतो. आजचा व्हिडिओ असणार आहे असाच नाईट शिफ्ट वर्कर्ससाठी. त्यांच्या डाएटबद्दल इन्फॉर्मेशन देणारा, त्यांना स्लीपिंग पॅटर्न इम्प्रूव्ह करण्यासाठी मी काही टिप्स देणार आहे आणि प्लस एक्सरसाइजमध्ये काय काय तुम्ही इन्क्लूड करू शकता त्याबद्दलही मी बोलणार आहे. सर्वात आधी बोलूया स्लीपिंग पॅटर्न म्हणजे झोपेबद्दल. वेल, आपली बॉडी जी आहे, ह्युमन बॉडी, त्याचं एक बॉडी क्लॉक असतं, त्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात. म्हणजेच काय, झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ, खाण्याची वेळ, पिण्याची वेळ, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या बॉडी क्लॉकप्रमाणे सेट झालेले असतात. आणि हे जे आपलं बॉडी क्लॉक आहे म्हणजे सर्कॅडियन रिदम आहे, ते डे अँड नाईट क्लॉक जे आहे आपल्या नेचरचं, जे सनलाईटशी रिलेटेड आहे, दिवस रात्रचं जे सायकल सुरू असतं त्याच्याशीच सिंक्रोनाइज हे आपलं बॉडी क्लॉक असतं. म्हणजेच काय की संध्याकाळ झाली की आपल्याला झोप येते आणि दिवस झालं की आपल्याला जाग येते. पण नाईट शिफ्ट वर्कर्सच्या बाबतीत हे उलटं करायचं आहे, आपल्याला दिवसा झोपायचं आहे. मग काय करावं लागेल यासाठी? वेल, आपल्याला नाईटचं एन्व्हायरमेंट क्रिएट करावं लागेल. जर आपल्या डोळ्यावरती सनलाईट येत असेल तर ती ब्लॉक करायला हवी. याच्यासाठी आपण कर्टन्स वगैरे यूज करू शकतो, रूममध्ये अंधार करू शकतो, याच्याने तुम्हाला झोप यायला मदत मिळेल. सेकंडली, आपल्याला अशा गोष्टी अवॉइड करायच्या आहेत ज्याच्याने अलर्टनेस येतो, म्हणजे जाग येते किंवा आपला मेंदू जो आहे तो जागरूक होतो. वेल, हा अलर्टनेस कशामुळे येऊ शकतो? फर्स्ट ऑफ ऑल कॅफिन, जे चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स असतात. खूप जण कोल्ड कॉफी पण पितात. मी पाहिलेलं आहे की ऑफिसमधून सुटल्यावरती कोल्ड कॉफी घेतात ते. वेल, हे चहा, कॉफी, कोल्ड्रिंक या ज्या गोष्टी आहेत त्या अवॉइड करायच्या आहेत जर तुम्हाला झोपायचं असेल तर. कारण जर कॅफिन तुमच्या बॉडीमध्ये गेलं तर ॲटलिस्ट 6 आवर्सपर्यंत अलर्टनेस राहतो तुमच्या बॉडीमध्ये. सो हे अवॉइड करायला हवं. गॅजेट्सचा यूज थोडा कमी करायला हवा, म्हणजेच अवॉइडच करायला हवं. गॅजेट्स म्हणजे काय? मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप, टॅब्स, ह्या ज्या गोष्टी आहेत या गॅजेट्समधून ब्लू लाईट ही बाहेर येत असते आणि ती आपल्या डोळ्यावरती पडली की मग आपल्या ब्रेनला असा सिग्नल जातो की हा दिवस आहे आणि आता झोपायचं नाही आहे. बट नाही, त्यावेळेला तुम्हाला झोपायचं असतं. सो त्यामुळे हे जे गॅजेट्स आहेत ते तुम्ही दूरच ठेवा. नेक्स्ट आहे नॉईज कॅन्सलेशन किंवा इयरप्लग्स. खूप वेळा असं होतं की आपल्या नेबरहुडमध्ये शेजारी पाजारी खूप आवाज होत असतात. ट्रॅफिकचा असू देत, कन्स्ट्रक्शनचा असू देत, काही लहान मुलांचा खेळण्याचा, रडण्याचा, हे आवाज होत असतात आणि काही जणांना असे आवाज झाले की लगेचच जाग येते. सो अशा वेळेस जे आपले इयरप्लग्स आहेत ज्याच्याने नॉईज कॅन्सलेशन होतं ते खूप युजफुल असतात. खूप जणांना वाटेल की ही खूप छोटीशी गोष्ट आहे, मायनर थिंग आहे, युजलेस आहे. नाही, बट ह्याच्याने खूप फरक पडतो. ह्या सगळ्या टिप्स यूज करून जे नाईट शिफ्ट वर्कर्स आहेत त्यांनी हे मेक शुअर केलं पाहिजे की त्यांनी ॲटलिस्ट 6 to 7 आवर्सची झोप ही ॲट अ स्ट्रेच घ्यायला हवी, म्हणजे सलग 6 ते 7 तास झोपायला हवं. नेक्स्ट फॅक्टर इज डाएट. जेव्हा ऑफिसला जाता, रात्री जेव्हा तुमची शिफ्ट स्टार्ट होते त्याच्या आधी तुम्ही एक कंप्लीट मील घेणं गरजेचं आहे. एक होलसम मील ज्याला म्हणतो ते घेणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये कार्ब्स, प्रोटीन, व्हेजिटेबल्स, फॅट्स हे सगळंच आलं पाहिजे. कार्ब्समध्ये तुम्ही पोळी, भात वगैरे घेऊ शकता. प्रोटीनमध्ये एग्स, चिकन, व्हेजिटेरियन असेल तर सोया, पल्सेस, स्प्राउट्स ह्या गोष्टी घेऊ शकता. व्हेजिटेबल्स आणि प्रोटीन्स हे तुमच्या जेवणामध्ये असायलाच हवेत. म्हणजे काय होईल, ह्याच्याने तुमचं पोट जे आहे ते भरलेलं राहील, तुम्ही सेशिएटेड राहाल. पोट भरलेलं असेल तर रात्री तुम्हाला एक्स्ट्रा क्रेविंग्स होणार नाहीत. जे खाण्याची इच्छा होते, सतत खाण्याची इच्छा होते, त्याला क्रेविंग म्हणतात. या गोष्टी तुम्हाला नंतर तुमच्या वर्किंग पिरियडमध्ये तुम्हाला त्रास करणार नाहीत. सो जेव्हा तुम्ही ऑफिसला जाणार आहात, शिफ्ट स्टार्ट करणार आहात, त्याच्या आधी एक कंप्लीट मील घ्या. आता येऊयात स्नॅक्सकडे. 10 ते 12 तासांची आपली शिफ्ट असते. सो 1 ते 2 मील्स जे आहेत ते रात्री तुमच्या वर्किंग आवर्समध्ये तुमचे होतात. मग याच्यामध्ये जर तुम्ही स्नॅक्स कन्सिडर केले, तुमच्या कॅफेटेरियामध्ये काही पॅकेज फूड असतात जसं चिप्स, कुरकुरे, चिवडा, बिस्किट्स, चॉकलेट्स. या गोष्टी खूप टेम्पटिंग वाटतात कारण रात्री ते खूप खावेसे वाटतात. वेल, आपल्याला ते खायचं नाही आहे कारण ते हेल्थवरती नेगेटिव्ह इम्पॅक्ट करतात. कधी कधी कंपनीकडून फूड प्रोव्हाइड केलं जातं, त्याच्यामध्येही स्नॅक्स आयटम्समध्ये अशाच गोष्टी असतात. समोसा, वडापाव, दही भल्ला और मेदूवडा या टाईपच्या गोष्टी असतात ज्या मोस्टली फ्राईड असतात. सो आपल्याला या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. तर याला सोल्युशन काय आहे? तुम्ही तुमचा टिफिन घरून कॅरी करू शकता. म्हणजेच काय, टिफिन म्हणजे अगदी प्रॉपर नाही कॅरी करायचं तुम्हाला. स्नॅकचे 1, 2, 3 ऑप्शन्स तुम्ही कॅरी करू शकता.
फॉर एक्झाम्पल तुम्ही चीज क्यूब कॅरी करू शकता, बॉइल्ड एग घेऊन जाऊ शकता, किंवा काही जण सीड्स अँड नट्स म्हणजे आपले जे ड्राय फ्रूट्स आणि तेलबिया असतात ते तुम्ही कॅरी करून घेऊन जाऊ शकता. जसं बदाम, काजू किंवा जवस, तीळ, हे ज्या गोष्टी आहेत, पंपकिन सीड्स रोस्ट करून घेऊन जातात काही जण, सीड मिक्स, ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. प्लस मी एक छोटंसं सोल्युशन देते, एक खूप प्रॅक्टिकल सोल्युशन आहे, माझ्या क्लायंट्सला तर हे खूप काम करतं. एक छोटासा फुलका तुम्ही कॅरी करू शकता, तर त्याच्यावरती पीनट बटर स्प्रेड करून तो रोल करून तुम्ही घेऊन जाऊ शकता. ह्याच्याने पोटही भरेल आणि थोडंसं न्यूट्रिशियसही असेल. अशा प्रकारे हाय प्रोटीन, हाय फॅट, जे गुड फॅट्स आहेत, असा जर तुम्ही स्नॅक घेतलं तर त्याच्याने तुम्हाला न्यूट्रिशन तर मिळूनच जाईल, बट तुम्ही खूप वेळ तुम्हाला भूकही लागणार नाही. जेव्हा तुम्ही शिफ्ट संपवून घरी जाता आणि झोपण्याच्या तयारीत असता, ऑफकोर्स तुम्हाला थोडीशी भूक लागलेली तर असतेच, तर अशा वेळेस खूप अगदी हेवी मील किंवा फुल मील घ्यायचं नाही आहे आपल्याला. लाईट मील ठेवा तुम्ही. याच्यामध्ये तुम्ही पोहे घेऊ शकता, उपमा घेऊ शकता, किंवा इडली सांबार जे आपण रेग्युलर यूज करतो, रेग्युलर आपण जे खातो ते तुम्ही घेऊ शकता, बट त्याची क्वांटिटी जी आहे, पोर्शन जे आहे ते अगदी कमी ठेवा. याच्याने काय होईल, तुम्हाला झोप आहे ती प्रॉपर होईल. आणि एकदा तुम्ही झोपेतनं उठलात की मग देन यू कॅन हॅव अ कम्प्लीट मील. डाएटसोबतच हायड्रेशन असणंही खूप गरजेचं आहे. सतत थोडं थोडं पाणी पित राहणं. आपण जेव्हा काम करत असतो, आपण कधी कधी विसरून जातो की आपल्या बॉडीला पाण्याची गरज आहे. तहान आपल्याला खूप लागलेली असते, बट स्टील आपण कामामध्ये एवढे बिझी असतो की आपण अवॉइड करतो किंवा इग्नोर करतो आपला थर्स्ट सिग्नल. तर असं नाही करायचं आहे, एस्पेशली इफ यू आर वर्किंग इन द नाईट. आफ्टर रेग्युलर इंटरव्हल्स सतत तुम्हाला थोड्या थोड्या वेळानंतर पाणी पित राहायचं आहे. आणि येस, तुम्ही मध्ये मध्ये ब्रेक्स घ्यायचे आहेत, उठून उभं राहायचं आहे तुमच्या क्युबिकलमधून, किंवा तुमचा जो काही डेस्क वगैरे जे काही आहे तिथून उभं राहायचं आहे, ब्रेक घ्यायचा आहे, थोडं थोडं पाणी प्यायचं आहे. त्याच्याने काय होईल, तुमचं डायजेशन आणि तुमचे किडनीचे जे फंक्शन्स आहेत ते प्रॉपर राहतील आणि त्याचे पुन्हा इश्यूज होणार नाहीत. येऊयात एक्सरसाइजकडे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे एक्सरसाइज आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, ह्युमन बॉडीसाठी किती इम्पॉर्टंट आहे. बट नाईट शिफ्ट वर्कर्सचं असं होतं की ते दिवसा झोपलेले असतात, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला टाईमच नाही आहे एक्सरसाइज करण्यासाठी. बट तसं नाही आहे. तुम्ही जर 6 ते 7 तास ॲट अ स्ट्रेच तुम्ही झोपलेले असाल, तर त्यानंतर जेव्हा तुम्ही उठता त्यावेळेस तुमच्याकडे ऑफिसला जाण्याआधी बराचसा टाईम असू शकतो. आय नो एव्हरीबडीज स्केड्यूल इज डिफरंट, बट तरीही तुम्ही एक ॲटलीस्ट 30 to 45 मिनिट्स स्वतःसाठी काढू शकता. याच्यामध्ये कुठला फॉर्म ऑफ एक्सरसाइज करायचा आहे हे तुम्ही सिलेक्ट करा. तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता, म्हणजे जिम वर्कआउट किंवा रनिंग, जॉगिंग, झुंबा किंवा योगा. योगा एस्पेशली नाईट शिफ्ट वर्कर्ससाठी बेस्ट फॉर्म ऑफ एक्सरसाइज आहे. योगामध्येही तुम्ही जर प्राणायाम रेग्युलरली केला, ॲटलीस्ट 15 to 20 मिनिट्स ऑफ प्राणायाम जरी तुम्ही केला तरी ते तुमच्यासाठी खूप युजफुल होईल, कारण त्याचा एक खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतो तुमच्या हॉर्मोनल प्रोफाईलवरती. जर तुम्हाला नाहीच जमलं काही तरी ॲटलीस्ट हाफ ॲन आवर तुम्ही वॉक करू शकता. वॉकिंग इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ एक्सरसाइज. तुम्ही ॲटलीस्ट हाफ ॲन आवर वॉकला जाऊ शकता. फक्त एकच आहे एक्सरसाइजचं टायमिंग. तुम्ही एक्सरसाइज जर करणार असाल तर झोपण्याआधी करू नका. म्हणजे जेव्हा तुम्ही शिफ्टवरून येता तुमच्या, खूप जणांना असं असतं की काही जणांना ऑफिसमध्येच जिम किंवा वर्कआउट एरिया असतो, तर ते काय करतात, ऑफिस संपल्यावरती तिथे वर्कआउट करतात आणि देन दे गो होम अँड दे गो टू स्लीप. पण अशाने काय होतं, झोपण्याआधी जर तुम्ही एक्सरसाइज केलं तर तुमचं स्लीपिंग पॅटर्न जे आहे ते डिस्टर्ब होतं. सो झोपण्याआधी एक्सरसाइज करू नये. झोपेतनं उठल्यानंतर जेव्हा तुम्ही फ्रेश असता त्याच्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करू शकता. हा होता आजचा व्हिडिओ नाईट शिफ्ट वर्कर्ससाठी हेल्थ टिप्स सांगणारा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.